नमस्कार. नमस्कार. आज आपण आगलावी गेवराई गाव आगलावी गेवराई प्लॉट जे आहे, आज डाळिंबच्या प्लॉटला आपण व्हिजिट देतोय. आपले प्रगतिशील शेतकरी कैलास आगळे यांच्या डाळिंबच्या प्लॉटवर आलो आहे आपण. तर गृहयुजांच्या माध्यमातून आज आपण मुलाखत घेतोय. तर कैलास सरांना आज नेमकं गृहयुजांच्या प्रोडक्टचं नेमकं रिझल्ट कसं आलं, त्यांच्या प्लॉटवर नेमकं कशी सेटिंग आहे हे आपण पूर्ण जाणून घेणार आहोत. तर सर, तुमचं प्रथम परिचय करून द्या. कैलास भरत आगळे, गाव गेवराई, बुद्रुक, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. हां, तर तुम्ही गृहयुजांचे जे प्रोडक्ट वापरले, तर कोणते प्रोडक्ट वापरले आणि तुम्हाला रिझल्ट कसा जाणवला? ब्रह्मास्त्राचा एकदम भारी रिझल्ट आहे. अजून वरदान सरांनी ब्रह्मास्त्र, वरदान, अजून सॉइल ग्रो, 77 डायमंड, अजून ऍक्टिव्ह, बरोबर आहे. अजून NPK बॅक्टेरिया पण मी दिलंय तुम्हाला. एकदम भारी रिझल्ट आहे. पहा, आपण बघू शकतो कुठल्या पण झाडाला तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सेटिंग भरपूर चमकेल. पहा, म्हणजे ह्या वर्षी जे समस्या होती, नरकळी खूप जास्त प्रमाणात होती आणि मधमाशीची पण समस्या होती. पण त्यांच्या प्लॉटवर जर बघितलं, अक्षरशः एकदम जबरदस्त सेटिंग आहे. आणि साईडला सुद्धा फळं लागलेली आपण बघू शकतो. पहा, एकदम आता साईज सुद्धा यायला सुरुवात झाली आहे आणि क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे ग्रीनरी जर बघितली तर अक्षरशः प्रत्येक झाडावर 150, 200, 250 पर्यंत सेटिंग आहे. सरासरी जर काढली तर 200च्या लगभग सेटिंग आहे. आपण बघू शकतो एकदम भरपूर सेटिंग आहे. सुरुवातीला मी त्याला सॉइल ग्रो दिला होता. सॉइल ग्रो आपला जो ह्युमिक आहे, ह्युमिकचा रिझल्ट इतका जबरदस्त आला होता की जारव अक्षरशः 12-13 दिवसामध्येच एकदम जबरदस्त जारव तयार झालं. फक्त सॉइल ग्रो वापरलेलं आहे ह्युमिकमध्ये आहे आपलं, आणि खूप जबरदस्त त्या सॉइल ग्रो सुद्धा रिझल्ट आला. नंतर फुलकळीसाठी आपण अमृत, डायमंड आणि 77चे पण फवारा टाकला होता. आणि त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आणि वरदान सुद्धा ठिबकच्या द्वारे दिलेलं आहे. आणि ऍक्टिव्हचा फवारा त्यांचा कंटिन्यू असतो प्रत्येक फवारणीमध्ये. तर सर, तुम्ही आपले जे प्रोडक्ट वापरले तर पूर्णपणे समाधानी आहात का? कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर रिझल्ट आहे. कंपनीचं एक नंबर रिझल्ट. तुम्ही बाकी शेतकऱ्याला काय सल्ला देऊ शकता की ज्या आता डाळिंबमध्ये जी समस्या आहे, बरेचसे शेतकरी सेटिंगला म्हणजे प्रॉब्लेम मध्ये आहे, सेटिंग होत नाहीये आणि बाहेरचे फवारणी टाकल्यामुळे केमिकलचा खर्च पण वाढतो आणि झाडाची कॅनोपी ते पण पाहिजे तशी राहत नाही. तर काय सल्ला देऊ शकता तुम्ही बाकी लोकांनी हे वापरायला पाहिजे? जैविक मध्ये ना वरदान बी एक नंबर आहे. समजा असतं मोठ्या चालेल. म्हणजे सरांचं म्हणणं आहे की बाकी शेतकऱ्या पण वापरले पाहिजे. कसं वाटतं? तुमच्या गावामध्ये किती लोकांना तुम्ही सांगितलं हे प्रोडक्ट वापरा म्हणून? एक जणाला सांगितलं बघा आतापर्यंत. बरोबर आहे. चालेल, धन्यवाद. एक मिनिट, तुम्ही गृहयुजांना मुलाखत दिल्याबद्दल म्हणून धन्यवाद. सर आमचे ह्या गेवराईमधले म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी मधले शेतकरी आहात, म्हणून आम्ही त्यांच्या प्लॉटला नेहमी व्हिजिट करत असतो. आज योग आला की आज मुलाखत घेतली, कारण की त्यांचं म्हणणं आहे की हा जो रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्यामध्ये गेला पाहिजे. आणि गृहयुजांचे जे प्रोडक्ट आहे, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आणि झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढते. आणि जैविक ही काळाची गरज आहे, कारण की जमिनीतली जीवाणू आपण जर जोपासले तर जमीन आपली श्रीमंत होणार आहे. आणि जमीन श्रीमंत झाली तर उत्पन्न वाढणार आहे, आणि उत्पन्न वाढलं तर शेतकरी आनंदात राहणार आहे. म्हणून गृहयुजांचा ब्रीद वाक्य आहे, गृहयुजन की पहचान समृद्ध होगा किसान. तर धन्यवाद, थँक्यू.